काल गोपाळपूरचा काला झाला आणि तुम्हाला माहिती आहे, गोपाळपूरच्या कालाच्या दुसऱ्या दिवशी महाद्वार काला असतो. त्याचं काय आहे? विठ्ठलाच्या 7 सेवाधाऱ्यांपैकी एक म्हणजे हरिदास. या हरिदास घराण्यात कान्हा हरिदास नावाचे श्री विठ्ठलाचे अनन्य भक्त होऊन गेले. आजही विठ्ठलाला अनुपम्य नगर पंढरपूर ही त्यांनी रचलेली काकड आरती म्हणत जागे केले जाते. या घराण्यातील आणखी एक संत म्हणजे पांडुरंग महाराज. त्यांनी आपल्या अनन्यसाधारण भक्तीने विठ्ठलाला प्रसन्न करून घेतले होते. विठ्ठलाने त्यांना प्रसाद म्हणून स्वतःच्या पादुका दिल्या आणि आषाढी कार्तिकीस या डोक्यावर धारण करून काल्याचा उत्सव करण्यास सांगितले. विठ्ठल मंदिराजवळ हरिदास वेशीपाशी त्यांचा वाडा आहे. त्याला काल्याचा वाडा असं म्हणतात. या वाड्यात विठ्ठलाच्या या चांदीच्या पादुका आहेत. महाद्वार काल्याच्या दिवशी हरिदासांच्या वंशजाच्या मस्तकावर पागोट्याने या पादुका बांधल्या जातात. पादुका त्यांच्या मस्तकी ठेवण्याचा मान संत नामदेव महाराजांच्या वंशजांकडे आहे. त्यांची दिंडी आल्याशिवाय या उत्सवाला सुरुवात होत नाही. पादुका मस्तकी ठेवल्यावर हरिदासांची शुद्ध हरपते, ते समाधी अवस्थेत जातात. टाळ मृदंगाच्या नादघोषात गोपाळ काला गोड झाला, गोपाळाने गोड केला असे म्हणत हरिदासांना खांद्यावर घेऊन मिरवणूक काढतात. विठ्ठल मंदिराच्या सभा मंडपात 5 प्रदक्षिणा घालून दहीहंडी फोडली जाते. नंतर ही मिरवणूक महाद्वारातून चंद्रभागेवर जाते. जाताना पादुकांवर गुलाल, बुक्का, हळद, कुंकू, लाह्या यांचा वर्षाव होतो. पादुकांवर चंद्रभागेचे पवित्र जल उडवले जाते. तिथून कुंभार घाटावरून वर येऊन मुक्ताबाईच्या मठावरून हरिदास वेशीतून पुन्हा काल्याच्या वाड्यात येते. वाड्यात आल्यावर आरती होऊन काला वाटला जातो. पादुका काढून ठेवल्यावर हळूहळू हरिदास समाधी अवस्थेतून बाहेर येतात. अशा प्रकारे महाद्वार काल्याच्या सोहळ्याने संपूर्ण वारीची सांगता होते. नामा म्हणे उपमा काय द्यावी, माझ्या विठ्ठलाची अलाबला घ्यावी. स्वतः विठ्ठल हरिदासांच्या मस्तकावरील पादुकांच्या रूपात आपल्यापर्यंत भेटण्यास येतो. असे देवाचे आणि भक्तांचे नाते जगात कुठे आहे? खरंच या पंढरीच्या सुखाला तोड नाही.